जेफ्री एप्स्टीन अमेरिकेतलं एक असं नाव ज्यांनी मरेपर्यंत आणि मेल्यानंतरही जगातली शक्तिशाली नेत्यांची झोप उडवली आहे. एप्स्टीन फाईल्स म्हणजे जणू काही अशा बापांचा कच्चा चिट्टा आहे ज्यात नाव येणं म्हणजे तुमची कारकीर्द धुळीला मिळवणं. आत्तापर्यंत बिल गेट्स, डोनाल्ड ट्रम्प आणि प्रिन्स अँड्र्यू यांच्यासारखी दिग्गज नावे यात अडकली होती, पण आता पहिल्यांदाच यात एका भारतीयाचं नाव असल्याचा दावा केला जातोय. आणि ते नाव दुसरं तिसरं कोणाचं नसून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आहे. काँग्रेसने केलेल्या या दाव्यामुळे देशाच्या राजकारणात सध्या एकच आग लागली आहे. पण या आरोपांमध्ये किती तथ्य आहे? परराष्ट्र मंत्र्याने यावर काय उत्तर दिलं? आणि खरंच एप्स्टीन फाईल्समध्ये इतर भारतीयांचा समावेश आहे का? या सगळ्याचा सविस्तर खुलासा करणारा हा व्हिडिओ आहे. शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यामागे एक मोठं आंतरराष्ट्रीय षडयंत्र असण्याची शक्यता आहे. या वादाची ठिणगी पडली 31 जानेवारीला, जेव्हा काँग्रेस नेते पवन खेरा यांनी सोशल मीडियावर दोन अत्यंत खळबळजनक पोस्ट केल्या. खेरा यांचा दावा आहे की अल्पवयीन मुलींचे शोषण आणि मानवी तस्करीचा दोषी असलेल्या जेफ्री एप्स्टीनने एका ईमेलमध्ये चक्क पंतप्रधान मोदींचा उल्लेख केला आहे. खेरा यांनी अमेरिकेच्या जस्टिस डिपार्टमेंटची एक लिंक शेअर करत असा आरोप केला आहे की 2017च्या इस्रायल दौऱ्यावेळी मोदींनी एप्स्टीनच्या सल्ल्यानुसार अमेरिकन अध्यक्षांना खुश करण्यासाठी डान्स केला आणि गाणं गायलं. पण हा मुद्दा केवळ मोदींपुरता मर्यादित नाही. या फाईल्समध्ये उद्योगपती अनिल अंबानी यांचं नावही वारंवार येते. 2017 ते 2019 दरम्यान अंबानी आणि एप्स्टीनमध्ये झालेल्या संवादात पंतप्रधान मोदी आणि स्टीव्ह बॅनन यांच्या भेटी घडवून आणण्याबाबत चर्चा झाल्याचं समजतंय. एप्स्टीन इथे स्वतःला एक मोठा कनेक्टर म्हणून सादर करत होता. इतकंच नाही तर सत्तेच्या वर्तुळातील आणखी एक मोठं नाव म्हणजे केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी. ईमेल्समधील दाव्यानुसार 2014 ते 2017 दरम्यान पुरी आणि एप्स्टीन यांच्यात गुंतवणुकीच्या प्रस्तावावरून चर्चा झाली होती आणि त्यांच्यात किमान 3 बैठका झाल्याचंही समोर येते. या फाईल्सचे धागेदोरे थेट बॉलिवूड पर्यंतही पोचले आहेत. 2017च्या ईमेल्समध्ये दिग्दर्शक अनुराग कश्यप यांचा उल्लेख फेमस बॉलिवूड डायरेक्टर असा करण्यात आला आहे, ज्यांना एका बीजिंगमधील इव्हेंटसाठी आमंत्रित करण्याबाबत चर्चा सुरू होती. तसेच चित्रपट निर्माती मीरा नायर आणि आध्यात्मिक गुरु दीपक चोप्रा यांचंही नाव या फाईल्समध्ये वेगवेगळ्या संदर्भात आली आहे. मीरा नायर यांचं नाव एका पार्टीच्या संदर्भात आहे, तर दीपक चोप्रा यांचा उल्लेख एका जुन्या कायदेशीर प्रकरणातील ईमेलमध्ये आला आहे. मात्र हे सर्व आरोप आणि नवीन नावे समोर येताच भारत सरकारने कडक शब्दात प्रत्युत्तर दिलं आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी हे सर्व दावे निराधार आणि हास्यास्पद असल्याचे सांगून फेटाळून लावले आहेत. मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे की मोदींचा 2017चा इस्रायल दौरा हा अधिकृत होता आणि एका गुन्हेगाराने लिहिलेल्या काल्पनिक ईमेलला कोणताही आधार नाही. विशेष म्हणजे या वादाचं टायमिंग पाहणं खूप गरजेचं आहे. 27 जानेवारीला भारताने युरोपियन युनियन सोबत एक ऐतिहासिक फ्री ट्रेड डील साईन केली, जी अमेरिकेला मान्य नसल्याचं बोललं जातंय. त्यानंतर अवघ्या 4 दिवसात ही फाईल्स उघड होणं हा ट्रम्प किंवा अमेरिकन लॉबीकडून मोदींवर दबाव टाकण्याचा प्रयत्न तर नाही ना, असा प्रश्न आता तज्ज्ञ विचारत आहेत. शेवटी जेफ्री एप्स्टीन सारख्या कुप्रसिद्ध व्यक्तीचे धागेदोरे जर जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या नेत्यांशी किंवा देशातील प्रतिष्ठित लोकांशी जोडले जात असतील तर ती खरोखरच गंभीर बाब आहे. पण हे आरोप केवळ राजकीय सुडापोटी केले जात आहेत की यामागे काही ठोस पुरावे आहेत, हे येणारा काळच ठरवेल. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही यापूर्वी एप्स्टीन फाईल्समुळे मोठी खळबळ उडेल असा इशारा दिला होता, जो आता खरा ठरताना दिसतोय. तुम्हाला काय वाटतं? एका गुन्हेगाराच्या ईमेलवर विश्वास ठेवून पंतप्रधानांवर प्रश्न उपस्थित करणं योग्य आहे का? तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच जबरी अपडेटसाठी सबस्क्राईब करा जबरी खबरीला.